ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता लोणावल्यामध्ये संतोष लपून बसलेला असतो आणि संतोष हा गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे हे इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुनला समजलेलं असतं. कारण संतोषवरती आधीसुद्धा जुन्या केसेस फाईल असतात आणि अर्जुनने त्याचा आता संपूर्ण रेकॉर्ड इन्स्पेक्टर सावंत यांना शोधून काढायला सांगितलेला असतो आणि त्यामुळे इथे संतोष हा गुन्हेगार आहे आणि शांताच्या खुनाच्या बाबतीतसुद्धा त्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे हे आता समोर आलेलं असतं. आणि संतोष लोणावळ्यामध्ये लपून बसलाय ही गोष्टसुद्धा अर्जुन सुभेदार आणि इन्स्पेक्टर सावंत यांना समजलेली असते. त्यामुळे संतोषला पकडण्यासाठी अर्जुनने एक छान असा प्लॅन तयार केलेला असतो आणि त्यासाठी त्यांनी आपल्या मदतीला घेतलेली असते ऊर्जा शिर्केला. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये लोणावळ्यामध्ये लपलेल्या संतोषला भेटायला प्रिया वेश बदलून गेलेली असते आणि तेव्हा तिथे संतोष आणि प्रियाला ऊर्जा आणि सायली या दोघांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. तर इथे प्रिया आणि संतोषला पकडण्यासाठी अर्जुन, सायली, ऊर्जा आणि इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य यांनी खूपच छान असा ट्रॅप रचलेला असतो आणि त्याच्यामध्ये आता प्रिया आणि त्याचबरोबर इथे संतोष ह्या दोघांना पकडण्यात त्यांना यश मिळालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आपली केस कोर्टामध्ये लढत असतो. सरकारी वकिलांनी अर्जुनवरती खूप जास्त खोटे नाटे आरोप केलेले असतात. म्हणजे शांताचा खून हा अर्जुननेच केलेला आहे आणि त्या डेथ बॉडीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नसुद्धा अर्जुन करत होता. पण इन्स्पेक्टर पाटकर यांनी अर्जुनला रंगेहात पकडलं असे आरोप करण्यात आलेले असतात. अर्जुनने इथे शांता शेळकेला त्यांच्या घरातून आता बाहेर ठेवलं. म्हणजे त्यांच्यासाठी दुसऱ्या घराची व्यवस्था केली होती, त्यांच्या घरावरती खोटी नोटीस लावली होती, असं आता सगळं इथे सरकारी वकील कोर्टामध्ये बोलत असतात. पण प्रेक्षकांनो, अर्जुनने हे सगळं शांताला प्रियापासून प्रोटेक्ट करण्यासाठी केलं होतं. पण ते सगळं आता शांताच्या खुनाच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते अर्जुनच्या विरोधामध्ये त्याचा वापर केला जात असतो. अर्जुनने हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी केलं आहे, त्यानेच खून केला आहे, या सगळ्या गोष्टी आता वेगळ्या पद्धतीने मांडल्या जात असतात. पण प्रेक्षकांनो, चैतन्य इथे आता सांगतो की त्यांच्या जीवाला धोका होता, शांताच्या जीवाला धोका असल्यामुळे इथे अर्जुनने त्यांच्यासाठी एका वेगळ्या घराची व्यवस्था केली होती. त्यानंतर घरावरती जी नोटीस लावण्यात आली होती त्याचा फोटो चाळीतले एक ताई आहेत, त्यांनी तो फोटो अर्जुनला पाठवला होता आणि मग अर्जुनने तो फोटो इथे शांता जाधव यांना पाठवला. आणि जेव्हा ती नोटीस बघितली तेव्हा अर्जुनने तो विचार केला नाही की ती खरी आहे की खोटी. घराच्या बाबतीत खरी माहिती देता यावी यासाठी तो फोटो फक्त शांताला पाठवण्यात आला होता. त्यानंतर अर्जुनला त्या नोटीसबद्दल काही माहितीसुद्धा नव्हतं. ही गोष्ट तर एका माणसाने केली होती आणि तो माणूस कोण आहे त्याचा आता शोध सुरू आहे. कारण त्याच माणसाने इथे आता सुयशवरती जीवघेणा हल्ला केला होता. हा तोच सुयश आहे ज्याला शांता मावशींबरोबर पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्यावरती त्या माणसाने हल्ला केला. तोच माणूस आहे ज्याने ती खोटी नोटीससुद्धा लावली होती. तो माणूस कोण आहे त्याचा लवकरात लवकर शोध घेतला जाणार आहे. आणि मग प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन स्वतःची केस स्वतः लढणार असतो. सुरुवात चैतन्याने केलेली असते, पण इथे आता अर्जुन समोर येतो आणि स्वतःची केस लढत असतो. तो म्हणत असतो की शांताला मी एका वेगळ्या घरामध्ये ठेवलं, त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवलं. हे सगळं मी मुद्दामून केलेलं नाही आहे, हे त्यांना मी प्रोटेक्ट करण्यासाठी केलं होतं. त्यांच्या जीवाला धोका होता आणि त्यामुळे त्यांना एका चांगल्या सुरक्षित घराची गरज होती. म्हणून मी एक चांगलं घर त्यांच्यासाठी भाड्याने घेतलं आणि त्यांना मी तिथे ठेवलं होतं. तुम्ही अजूनही जाऊन ते घराला बघू शकता. तिथे त्यांच्या सोयीच्या सगळ्या वस्तू
सगळ्या गोष्टी त्यांना ठेवण्यात आल्या होत्या. शांता मावशींना जर मला मारायचंच होतं तर त्यांच्या प्रोटेक्शनची जबाबदारी मी का घेतली असती आणि त्यांना अंधाऱ्या रात्री मी जायला सांगितलं नसतंच, पण त्या ऐकायला तयार नव्हत्या आणि म्हणून मी त्यांना माझ्या विश्वासातला माणूस सुयश त्याला त्यांच्याबरोबर पाठवलं आणि तो बाहेरच उभा होता तेव्हा त्याच्यावरती त्या माणसाने जीवघेणा हल्ला केला. त्याला बेशुद्ध करून तिथे पाडण्यात आलं आणि त्यामुळे सुयशने सुद्धा इथे साक्ष दिलेली असते. त्या माणसाला मी बघितलेलं आहे. लवकरात लवकर त्या माणसाला मी सगळ्यांच्या समोर हजर करेन असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. आणि ज्या वेळेला शांताचा खून झाला त्यावेळेला तर मी कुठे होतो? मी माझ्या बायकोबरोबर आईस्क्रीम पार्लरमध्ये होतो. मी आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो. शांताचा खून 10:30-11च्या दरम्यान झाला आहे. त्यावेळेला मी आईस्क्रीम पार्लरमध्ये होतो आणि तिथून मी इथे आता सुयशला फोन केला होता. सुयश तर बेशुद्ध होता, पण फोन त्या माणसाने उचलला होता ज्याने सुयशवरती हल्ला केला आणि शांताचा खून केला. त्या माणसाने फोन उचलला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी अर्जुनने व्यवस्थितरित्या मांडलेल्या असतात. मी जेव्हा आईस्क्रीम खाऊन घरी आलो त्याच्यानंतरला माझ्या गाडीची नेमप्लेटसुद्धा काढण्यात आली होती आणि कुणीतरी शांताची डेथ बॉडी बरोबर माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकली होती, कारण मी माझ्या गाडीची चावी ही माझ्या घराच्या हॉलमध्ये विसरलो होतो आणि तिथून माझ्या गाडीची चावी घेऊन हे सगळं कारस्थान करण्यात आलं आहे. त्यामुळे आता इथे सर्व साक्षीदार आणि पुरावे अर्जुनने सादर केलेले असतात. आईस्क्रीम पार्लरमध्ये अर्जुन आणि सायलीला दिलेलं जे काय आईस्क्रीम जो वेटर असतो तो सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो की हे सर आणि मॅडम आमच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आले होते. तेव्हाचं CCTV फुटेज त्यांनी सादर केलेलं असतं आणि त्याच्यामुळे इथे आता अर्जुन निर्दोष आहे, त्याने खून केलेला नाही आहे हे कोर्टामध्ये सिद्ध झालेलं असतं, कारण अर्जुनने त्या पद्धतीने पुरावे दिलेले असतात आणि त्यामुळे अर्जुन हा निर्दोष सिद्ध झालेला असतो. पण आता प्रश्न उरलेला असतो. तो प्रश्न असतो की मग खून केला कुणी? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी कोर्टाकडे थोडासा वेळ मागतो आणि आता शांता मावशी यांची केस मी स्वतः लढणार आहे. त्यांचा खून नक्की कुणी केला आणि कशासाठी या सगळ्याचा मी शोध घेऊन मी कोर्टामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नक्की करेन. तेव्हा इथे शांता मावशीचा नवरासुद्धा आला होता आणि त्यांनी साक्ष दिलेली असते की मी काही चुकीची कामं शांताकडून करून घेतली होती, पण नंतर ती म्हणाली होती की आता तिला सुधारायचं आहे आणि ती अर्जुन आणि सायली या दोघांची मदतसुद्धा करायला तयार झाली होती. तेव्हा मी तिला मारायचो, तिला चुकीची कामं करायला सांगायचो, पण तिने मला नकार दिला आणि म्हणूनच तिला इथे अर्जुन सुभेदार यांनी एक वेगळं घर राहायला दिलं होतं, कारण त्यांनी सांगितलं होतं की तिच्या जीवाला काही लोकांपासून धोका आहे आणि म्हणून फक्त अर्जुन सुभेदार नाही तर त्यांची बायको सायली सुभेदार ही सुद्धा त्यांच्याबरोबर असायची आणि त्या दोघांनी मिळून शांताला एका घरामध्ये ठेवलं होतं. पण ते चांगल्यासाठी केलं होतं. ती माणसं खूप चांगली आहेत. माझ्या शांताला ज्यांनी कुणी मारलं आहे ना त्यांना शिक्षा देण्याचं काम अर्जुन सुभेदार नक्की करतील असं सुद्धा शांताचा नवरा आता म्हणत असतो. त्यामुळे त्यांची साक्षीसुद्धा ग्राह्य धरली जाते. अर्जुन आणि सायली यांनी शांताच्या बाबतीत जो निर्णय घेतला होता तो फक्त तिला काळजीपोटी घेतला होता हे आता समोर आल्यामुळे त्यांना इथे निर्दोष सिद्ध करण्यात आलेलं असतं. अर्जुनला आता निर्दोष सिद्ध करून शांताच्या केसची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आलेली असते आणि शांताला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आता कोर्टाने सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, एका दगडात 2 पक्षी मारण्यात आलेले असतात. तर इथे अर्जुन आता सुटलेला असतो खूपच शांतपणे आणि छान पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्स्पेक्टर पाटकर जे असतात त्यांनी आता मोबाईल लपून ठेवला होता. अर्जुनवरती ते पर्सनल राग काढतायत. ही गोष्ट अर्जुनने आता पुरावे देऊन सिद्ध केलेली असते. इन्स्पेक्टर सावंत यांनी इन्स्पेक्टर पाठक यांच्या विरोधात साक्ष दिलेली असते. मोबाईल लपून ठेवल्यामुळे इन्स्पेक्टर पाटकर यांना त्या लोकांनी टीप दिली होती ज्या लोकांनी माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये इथे डेथ बॉडी ठेवली होती आणि बरोबर त्यांनाच फोन करून सांगितलं, कारण इन्स्पेक्टर पाटकर आणि माझे काही पर्सनल इश्यूज आहेत. मी त्यांना 3 महिन्यांसाठी सस्पेंड केलं होतं. त्याचा राग म्हणून इथे त्या लोकांनी बरोबर इन्स्पेक्टर पाटकर यांनाच फोन करून ही बातमी दिली होती. नाहीतर माझ्या गाडीची नेम प्लेट आणि नंबर प्लेट ही का काढली गेली असेल याचासुद्धा विचार करावा असं अर्जुन म्हणतो. त्यामुळे इन्स्पेक्टर पाटकर यांना
आता निलंबित करण्यात आलेलं असतं आणि अर्जुनच्या केसवरून त्यांना काढण्यात आलेलं असतं आणि ती केस आता इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे हँडओव्हर करण्यात आलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे अर्जुनची केस गेलेली असते. अर्जुन हा निर्दोष सिद्ध झालेला असतो आणि आता शांताची केस त्याने स्वतः घेतलेली असते आणि खरा खुनी कोण, खरा गुन्हेगार कोण हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जात असतो. तेव्हा इथे अर्जुन आता सुटल्यानंतर घरी येतो. सगळेजण त्याचे लाड करत असतात, त्याच्यावरती प्रेमाचा वर्षाव होत असतो. खूप शांतपणे इथे जामीन न घेता अर्जुनने स्वतःची केस लढून स्वतःला निर्दोष सिद्ध करत शांताला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर इथे आता अर्जुन, चैतन्य आणि सायली हे तिघेजण बोलत असतात की मला इथे आता अधिराज याच्याकडून एक बातमी कळलेली आहे की प्रिया नक्कीच कुणाजवळ तरी बोलत होती, कुणाला तरी भेटायला जात होती, पण नंतर ती गायब झाली. तर इथे जो सुयश आहे ना, जो शांता मावशीबरोबर गेला होता, त्याने आता इथे संतोषचं स्केच तयार केलं होतं. संतोष कसा दिसतो ना हे त्याने स्केच आर्टिस्टला सांगून संतोषचं स्केच तयार करून ते आता दाखवण्यात आलेलं असतं. ते दाखवलेलं असतं इन्स्पेक्टर सावंत यांना आणि तेव्हाच इन्स्पेक्टर सावंतकडे अजून एक संतोषची केस आलेली असते, त्याचा फोटो आलेला असतो. त्यामुळे संतोष हा एक नंबरचा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे हे समजल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत काय करतात, तर इथे संतोषला आता अरेस्ट करायची गोष्ट करतात. संतोष याआधी लोणावळ्यामध्ये लपला होता, आपण त्याच ठिकाणी जाऊन त्याला आता पकडूया असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आता अर्जुनला ही माहिती दिलेली असते आणि संतोषचा फोटोही पाठवलेला असतो. हा संतोष आहे ज्याने शांताचा खून केलेला आहे, त्याने सुयशवरती प्राणघातक हल्ला केलेला आहे. आणि इथे आता प्रियासुद्धा लोणावळ्याला संतोषला आता वेश बदलून भेटायला जाणार असते. ही आता माहिती सायलीला समजलेली असते. तेव्हा इथे आता चैतन्य काय म्हणतो की प्रियाला लोणावळ्यामध्ये आपण पकडायचं, ती संतोषला भेटायला जाणार आहे ना. कारण काय होतं, संतोष हा गुन्हेगार आहे आणि तो लोणावळ्यामध्ये लपून बसला, ही गोष्ट आता घरामध्ये अर्जुन, सायली, चैतन्य यांना समजलेली असते. तेव्हा प्रिया आता लोणावळ्यामध्ये जाऊन तिथून आता संतोषला ती गायब करणार असते. तेव्हा चैतन्य काय म्हणतो की आपल्याला अशी कोणीतरी एक मुलगी पाहिजे जी आपली मदत करेल, हुशार, टॅलेंटर, कुणालाही न घाबरणारी. तेव्हा सायली म्हणते अशी एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे ऊर्जा शिर्के. त्यामुळे प्रेक्षकांनो, ऊर्जा शिंदे हिला आता अर्जुन फोन करतो आणि तो आपल्या मदतीला तिला बोलावतो. तेव्हा ऊर्जा आणि सायली ह्या दोघीजणी आता प्रियाचा पाठलाग करत असतात, प्रियावरती लक्ष ठेवून असतात. लोणावळ्यामध्ये आता प्रिया संतोषला कुठे भेटायला जाते इथपर्यंत पाठलाग करण्यात आलेला असतो. आणि तेव्हा इथे एका आता कॅफेमध्ये प्रिया ही वेश बदलून भेटायला गेलेली असते संतोषला आणि इथे ऊर्जा आणि सायलीसुद्धा पूर्णपणे आता वेषांतर करून गेलेले असतात. आणि तिथे गेल्यानंतर प्रिया संतोषला म्हणत असते की तू आधीसुद्धा खूप गुन्हे केलेस ना, त्यासुद्धा तुझ्या केसेस आता बाहेर निघालेल्या आहेत. त्या सुयशने तुझं स्केच तयार केले, तू त्याच्यावरती हल्ला करताना त्याने तुझं तोंड बघितलं होतं आणि त्यामुळे आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम तुला शोधते. त्यामुळे तू लोणावळ्यामध्ये थांबू नको, मी तुला जास्तीचे पैसे देते, तू इथूनसुद्धा कुठेतरी गायब हो. तुला पकडलं तर मग तू माझं नाव घेशील, त्यामुळे तू इथून गायब हो. तेव्हा इथे आता ऊर्जासुद्धा म्हणते की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. ती म्हणत असते नाही, काही नाही. तेव्हा ती म्हणत असते पण मला प्रॉब्लेम आहे ना. तेव्हा इथे सायली आणि दोघीजणी ऊर्जा या दोघीजणी आता एकमेकींना खुणावतात आणि त्या ठिकाणी आता इन्स्पेक्टर सावंत यांना कॉल करून त्यांच्या टीमला तिथे बोलावतात. तेव्हा तिथे अर्जुन, चैतन्यसुद्धा आलेले असतात. तर इथे सायली आणि ऊर्जा ह्या दोघीजणी वेषांतर करून प्रियाच्या सतत आजूबाजूलाच असतात आणि त्यामुळे तिथे काय घडतंय, काय नाही घडत ही बातमी आता देण्यात आलेली असते. प्रत्येक गोष्टीची बातमी ही आता इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन यांना देण्यात आलेली असते. त्यामुळे संतोषबरोबर जेव्हा प्रिया सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असते तेव्हा तिथे ऊर्जा आणि सायली दोघीजणी जातात, इन्स्पेक्टर सावंत यांच्या टीमला बोलावतात आणि प्रियाला रंगेहात संतोषला आणि प्रियाला तिथे पकडतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऊर्जाची मदत घेतलेली असते, जेणेकरून तिथे आता सावंत असू दे किंवा त्याचबरोबर अर्जुन असू दे, यांना तिथे समोरासमोर जाता येणार नसतं. त्यामुळे ऊर्जा ही संतोष आणि प्रिया यांच्याबरोबर आता बोलून त्या दोघांचा सुद्धा ती वास काढत असते वेषांतर करून. कारण प्रिया ओळखू येत नसते, तिने सुद्धा वेगळ्या पद्धतीने गेटअप केलेला असतो.
त्यामुळे इथे ऊर्जाची मदत घेतलेली असते. तेव्हा संतोष कुठे आहे, प्रिया कुठे आहे, हे सगळं आता ऊर्जा शोधून काढते आणि ते सायलीला सांगते की ही प्रिया आहे, हा संतोष आहे. आणि त्यामुळे मग त्यांना पकडण्याचं काम हे आता इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांच्या टीमने जरी केलं असलं तरी मदत ही ऊर्जा आणि सायली दोघींनीसुद्धा केलेली असते. आणि अशा रीतीने प्रियाला आणि संतोषला पकडून इथे इन्स्पेक्टर सावंत आता जेलमध्ये घेऊन येतात आणि शांताचा खून करणारी खरी गुन्हेगार प्रिया आणि संतोष असल्याचं आता समोर आलेलं असतं. त्यामुळे इथे प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार असते.